नमस्कार. ओला दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारची घोषणा. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग यावर्षी अतिवृष्टीने आणि पुराच्या संकटाने बेचाळीस झाला आहे. राज्यभर सुमारे 60 लाख हेक्टर शेती क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीने ग्रासले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाची 30 सप्टेंबर 2025 रोजी महत्त्वाची पूर्व बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या सणापूर्वीच आर्थिक दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने मदतीची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पुरी परिस्थिती सविस्तर माहिती दिली. या भेटीतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सही एक निवेदन सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री NDRFच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानाचा विचार करून केंद्र सरकारने जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी राज्याला सरकारला लवकरात लवकर सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे आणि प्रस्तावात मिळताच त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील प्रग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दिवाळीच्या पूर्वी 2215 कोटी तात्काळ मदत. राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत पुरवण्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 2215 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम राज्यात सुमारे 31 लाख शेतकऱ्यांना बँकेत खात्यात जमा करण्याचे अतिवृष्टी ठेवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाबत म्हणजे ही मदत दिवाळीच्या सणाच्या आधी शेतकऱ्यांना खात्यात पोहोचणे शासनाचं स्पष्ट नियोजन आहे, ज्याच्यामुळे सणासुदीच्या काळात बळीराजाला खरोखरच आधार मिळेल. पंचनाम्यासाठी मुदतवाढ आणि पुढील कारवाई. अनेक भागात पुराचे पाणी नुकतेच ओसरल्याने पंचनामा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. राज्याच्या नैसर्गिक आपत्ती धोरणाबाबत आणि पूर्व शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई संदर्भात निर्णय घेण्यासाठी 6 ते 7 ऑक्टोबर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तरीही पहिल्या टप्प्यातील 22,115 कोटी नुकसान भरपाई निश्चितपणे दिवाळीपूर्वीच वितरित केली जाईल, हे आश्वासन शासनाने दिलेले आहे. या सरकारच्या त्वरित आणि प्रभावाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रग्रस्त शेतकऱ्यांना खरोखरच मोठा आधार मिळेल आणि या संकटाच्या काळातील त्यांना पुन्हा उभा राहण्याची बळ मिळेल. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.